श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत. अधिक मासात संकटमुक्तीसाठी करा ही दत्तसेवा, मिळेल श्री दत्तगुरूंचा अखंड आशीर्वाद. अधिक मासात दत्तगुरूंची सेवा करण्यासाठी 3 स्रोत आणि त्यांचे महत्त्व दिले आहे. ही नित्य उपासना दत्तगुरू मिळून देईल. अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, हा काळ आध्यात्मिक साधनेसाठी आणि उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात केलेली कोणतीही ईश्वर सेवा सहस्रपटीने अधिक फळ देते, अशी शास्त्रवचन आणि भाविकांची श्रद्धा आहे. जर तुम्ही सध्या आयुष्यात विविध संकटांचा सामना करत असाल, कामात वारंवार अडथळे येत असतील आणि तुम्हाला मानसिक शांती हवी असेल, तर अधिक मासात भगवान श्री दत्तगुरूंची उपासना करणे अत्यंत फलदायी ठरते. यंदा अधिक मास 17 मे रोजी सुरू होत असून 15 जूनपर्यंत असणार आहे. या काळात संकटमुक्तीसाठी आणि दत्तगुरूंच्या अखंड आशीर्वादासाठी तुम्ही खालील प्रभावी श्रोतांचे नित्य पठण करू शकता. 1. दत्तबावणी ही दत्त संप्रदायातील अत्यंत जागृत आणि प्रभावी 50 ओळींची रचना आहे. परमपूज्य रंग अवधूत महाराजांनी रचलेली ही दत्तबावणी भक्तांच्या पाठीची संकटात खंबीरपणे उभे राहते. फायदे. घोर संकटाच्या वेळी, आर्थिक अडचणीत किंवा जीवनात मार्ग सापडत नसताना रोज दत्तबावणीचे पठण करावे. यामुळे दत्तगुरूंचे अदृश्य संरक्षण प्राप्त होते आणि कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. 2. करुणा त्रिपदी. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता, या अर्थ हाकेने सुरू होणारी करुणा त्रिपदी म्हणजे दत्तगुरूंच्या चरणी केलेली अत्यंत भावपूर्ण प्रार्थना आहे. कधी म्हणावी तर सायंकाळी तिन्ही सांजेच्या प्रदोषकाळ वेळी दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून करुणा त्रिपदीचे गायन किंवा पठण करावे. फायदे. यामुळे दिवसभराचा थकवा दूर होऊन मनाला विलक्षण शांती मिळते. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सर्व विघ्ने दूर होतात आणि कुटुंबात सुख समाधानाचे वातावरण राहते. 3. दत्तात्रेय वरज कवच. हे स्रोत नावाप्रमाणेच भक्तांसाठी एका अभेद्य वज्र कवचाचे काम करते. फायदे. जर तुम्हाला व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यात शत्रूंचा त्रास असेल, बाहेरील अघटित संकटाची भीती वाटत असेल, तर दत्तात्रेय वरज कवचाचे नित्य पठण करावे. यामुळे कोणत्याही प्रकारची बाह्य पीडा, दृष्ट किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्याजवळ फिरकत नाही. तुमचे आणि तुमच्या परिवाराचे रक्षण होते. अधिक मासासाठी विशेष टीप कोणती आहे तर उपासनेत भर दिली पाहिजे. केवळ श्रोत पठणच नाही, तर या काळात चालता बोलता काम करताना श्री गुरुदेव दत्त या सिद्ध मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तसेच गुरुवारी मुक्या प्राण्यांना, विशेषतः गाईला किंवा श्वानाला पोळी किंवा अन्न द्यावे. दत्तगुरू निसर्गात आणि प्राण्यांमध्ये वास करतात, त्यामुळे या छोट्या कृतीतूनही ते प्रसन्न होतात. अधिक मासातील या साध्या पण अत्यंत प्रभावी उपासनेमुळे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे नक्की दूर होतील. श्री दत्तगुरूंची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो, हीच सदिच्छा. अधिक मास 2026 संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे हे निवडक अध्याय वाचणे देखील ठरेल प्रभावी. आयुष्यातील अडथळे दूर करून दत्तगुरूंच्या कृपेने नवीन सुरुवात करायची असेल तर अधिक मासाची संधी गमावू नका. दिलेला उपाय नक्की पहा. अधिक मास हा आध्यात्मिक प्रगती आणि संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत शुभ काळ मानला जातो. या काळात भगवान दत्तगुरूंच्या चरणी सेवा अर्पण केल्याने केवळ मानसिक शांतीच मिळत नाही, तर जीवनातील अडथळेही दूर होतात. जर तुम्हाला संपूर्ण श्री गुरुचरित्र ग्रंथांचे पारायण करणे शक्य नसेल, तर विशिष्ट कारणांसाठी ठराविक अध्यायाचे वाचन करणे देखील तितकेच फळदायी ठरते. अधिक मास आणि गुरुचरित्र पठणाचे महत्त्व. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हटले जाते. यंदा 17 मे पासून अधिक मास सुरू होत आहे. या काळात केलेली कोणतीही उपासना किंवा साधना 1000 पटीने अधिक पुण्य मिळवून देते. तुमच्या मनातील संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आणि दत्तगुरूंची कृपा संपादन करण्यासाठी हा काळ सुवर्ण संधी मानला जातो. विशिष्ट समस्यांसाठी प्रभावी अध्याय. आयुष्यातील विविध संकटावर
मात करण्यासाठी गुरुचरित्रातील खालील अध्यायांचे पठन करावे. कर्जमुक्तीसाठी जर तुम्ही आर्थिक विवेचनेत असाल किंवा कर्जाचा डोंगर वाढत असेल तर 4था अध्याय वाचणे अत्यंत प्रभावी ठरते. हा अध्याय आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यास मदत करतो. संकट निवारण्यासाठी आयुष्यात वारंवार येणाऱ्या अडचणी आणि संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी 14व्या अध्यायाचे वाचन करावे. नकारात्मक ऊर्जेतून मुक्ती, मनातील भीती, घरातील नकारात्मकता किंवा बाह्य बाधा दूर करण्यासाठी 18वा आणि 21वा अध्याय एकत्र वाचावेत. उपासनेचे फायदे. अखंड सौभाग्य. या अध्यायाच्या पठणामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते. संकल्पपूर्ती. मनातील सात्विक इच्छा पूर्ण होण्यासाठी या अध्यायाचे पारायण अधिक मासात करणे लाभदायक ठरते. तसेच नवी सुरुवात काय करावी. आयुष्यात अडथळे येत असतील आणि तुम्हाला नव्या जोमाने सुरुवात करायची असेल तर हे उपाय आवर्जून करावेत. हे अध्याय वाचताना शुद्ध अंतकरणाने आणि दत्तगुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून पठन करावे. शक्य असल्यास एकाच वेळी बसून शांत चित्ताने वाचन पूर्ण करावे. तुमची दत्तगुरूंची सेवा फलद्रूप हो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊन सुखाचे दिवस येवोत हीच सदिच्छा. अधिक मासाला पुरुषोत्तम मास का म्हणतात. भगवान विष्णूंचीच का केली जाते पूजा. आता आपण पाहूया. सर्व महिन्यांमध्ये अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो. हा महिना साधना, भक्ती, जप, तप, दान आणि आत्मचिंतनासाठी श्रेष्ठ मानला गेला आहे. भगवान विष्णूंची विशेष पूजा या महिन्यात केली जाते आणि म्हणूनच या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही संबोधले जाते. अधिक मास म्हणजे काय. अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा का करतात. अधिक मासाला पुरुषोत्तम मास का म्हणतात. अधिक मास म्हणजे काय. हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीनुसार चालते तर सौर वर्ष सूर्याच्या गतीनुसार मोजले जाते. चांद्र वर्ष हे सौर वर्षापेक्षा साधारण 10 ते 11 दिवसांनी कमी असते. हा फरक दरवर्षी वाढत जातो. त्यामुळे सुमारे दर 32 महिन्यांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. या अतिरिक्त महिन्यालाच अधिक मास असेही म्हणतात. हा महिना कोणत्याही ऋतूचे संतुलन बिघडू नये आणि हिंदू सण योग्य काळातच यावेत यासाठी ठेवला जातो. त्यामुळे अधिक मास हा केवळ धार्मिक नव्हे तर खगोलशास्त्रीय दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास का म्हणतात. पुराणांमध्ये अधिक मासाबाबत एक सुंदर कथा सांगितली जाते. सुरुवातीलाच अधिक मासाला कोणतेही विशेष स्थान नव्हते. इतर महिन्यांप्रमाणेच त्यांचा स्वामी देव नव्हता. त्यामुळे लोक या महिन्याला अशुभ समजू लागले. विवाह, गृहप्रवेश किंवा इतर शुभकार्य या महिन्यात केली जात नसल्याने अधिक मास दुःखी झाला. तो भगवान विष्णूंकडे गेला आणि आपले दुःख व्यक्त केले. भगवान विष्णूंनी त्यांच्यावर कृपा केली आणि म्हणाले, आजपासून तू माझ्या नावाने ओळखला जाशील. मी पुरुषोत्तम आहे म्हणून तुझे नाव पुरुषोत्तम मास असेल. या महिन्यात जो भक्त श्रद्धेने जप, तप, दान, पूजा आणि भक्ती करेल त्याला विशेष पुण्य प्राप्त होईल. भगवान विष्णूंचे पुरुषोत्तम हे नाव म्हणजे सर्वश्रेष्ठ पुरुष, संपूर्ण सृष्टीचा पालन करता. त्यामुळे अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणून सन्मान प्राप्त झाला. भगवान विष्णूंची पूजा का करतात. अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ता आहेत. ते धर्म, संतुलन आणि भक्तीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या महिन्यात विष्णू भक्तीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या काळात भगवान विष्णूंची पूजा केल्यास पापांचे शालन होते, मानसिक शांती मिळते, जीवनातील अडचणी कमी होतात, घरात सुख समृद्धी वाढते व मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो. यामुळेच अनेक भक्त या महिन्यात उपवास, जप, पारायण आणि दान धर्म करतात. पुरुषोत्तम मासात केले जाणारे धार्मिक उपक्रम. मंत्र जप. या महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप अत्यंत शुभ मानला जातो. हा मंत्र भगवान विष्णूंचे स्मरण करून मन शांत करतो. विष्णू सहस्रनाम पठन. विष्णू सहस्रनामाचे पठन केल्याने मनोबळ वाढते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते. भगवद्गीता वाचन. अधिक मासात भगवद्गीता वाचनाला विशेष महत्त्व आहे. श्रीकृष्णाचे उपदेश जीवनाला योग्य दिशा देतात. उपवास आणि एकादशी या महिन्यातील एकादशी विशेष फळदायी मानली जाते. भक्त उपवास करून भगवान विष्णूंची आराधना करतात. दान धर्म. अन्नदान, वस्त्रदान, गोरगरिबांना मदत, धार्मिक ग्रंथांचे दान
याला विशेष पुण्य प्राप्त होते. अधिक मासात शुभ कार्य का टाळतात? अधिक मास हा सांसारिक सुखापेक्षा आध्यात्मिक उन्नतीसाठी मानला जातो. त्यामुळे विवाह, गृहप्रवेश, वास्तुशांती, मुंज यांसारखी शुभ कार्य सहसा केली जात नाही. यामागील उद्देश असा की या काळात माणसाने ईश्वर भक्ती करावी, आत्मचिंतन करावे व वाईट सवयी सोडाव्यात. मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच हा महिना स्वतःसाठी पाहण्याचा काल मानला जातो. 13 महिन्याचे वर्ष श्री विष्णूंची विशेष कृपा, काय करावे आणि काय टाळावे पाहूया. हे हिंदू पंचांगानुसार अतिशय खास ठरणार आहे. यावर्षी मळमास लागल्यामुळे हिंदूंचे नववर्ष 13 महिन्याचे असेल. 17 मे ते 15 जून दरम्यान हा अधिक मास राहणार आहे. या काळात विवाहासारखी सर्व मांगलिक कार्य वर्ज्य मानली जातात. मात्र या काळात पूजापाठ, जप, तप आणि दान पुण्य केल्यास भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. हिंदू पंचांगानुसार सन 2026 अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असेल. अधिक मास याला मळमासा किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात विवाह, मौजीबंधन, गृहप्रवेश, बारसे यांसारखी मंगल कार्य केली जात नाहीत. मात्र पूजापाठ, व्रतवैकल्य, जप, तप आणि दान धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे भगवान विष्णूंची विशेष कृपा, आशीर्वाद प्राप्त होतो. अधिक मास का लागतो? सूर्य पंचांगाच्या तुलनेत चंद्र पंचांगाची कालमर्यादा कमी असते. चंद्र पंचांग 354 दिवसाचे असते तर सूर्य पंचांग 365 दिवसाचे असते. त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसाचा फरक निर्माण होतो. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास 1 महिन्या एवढा होतो. हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो. हाच महिना अधिक मास किंवा मळमास म्हणून ओळखला जातो. 2026 अधिक मास कधी लागणार आहे? पंचांगानुसार सन 2026 अधिक मास लागल्यामुळे अनेक बदल घडून येतील. यामुळे हिंदूंचे नवे वर्ष 12 ऐवजी 13 महिन्याचे होईल. नववर्षात अधिक मासाची सुरुवात 17 मे 2026 रोजी होईल आणि 15 जून 2026 रोजी त्याचा समारोप होईल. याचाच असा अर्थ आहे की 2026 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असेल नियमित येणारा तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ. अधिक मासाच्या पहिल्या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते. अधिक मासाला पुरुषोत्तम मास का म्हणतात? अधिक महिना 30 किंवा 33 दिवसांचा असतो आणि या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाही. ते एका जागी थांबून राहतात. पौराणिक कथांमध्ये असे सांगितले जाते की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवांनी त्यांचा स्वीकार केला नाही. मग काही दुःखी कष्टी झालेला मळमास भगवान श्रीकृष्णांकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्री विष्णूंचा अवतार. अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी याला दामोदर मास असेही म्हणतात. म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत केले जाते त्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते. अधिक मासात काय करावे आणि काय करू नये? अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मौजीबंधन, बारसे यांसारखी शुभ आणि मंगळ कार्य केली जात नाहीत. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. मळमासात भगवान विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या काळात दान, जप, तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे दान करणेही अत्यंत शुभ मानले जाते. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की अधिक मासात संकटमुक्तीसाठी दत्तसेवा किंवा दत्तगुरूंचा अखंड आशीर्वाद मिळण्यासाठी काय करावे, कोणती पूजा करावी, कोणते श्लोक म्हणावे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. अधिक मासात काय करावे आणि काय करू नये, अधिक मास म्हणजे काय, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.